जास्त त्यांना प्रसिद्धी मिळालेली आहे. तर आजच्या सामन्याला सुरुवात आहे. गोलंदाजी मार्कवर कल्पेश. लेगच्या दिशेने सुंदर टोळावलेला चेंडू होतोय सीमारेषा पार. SPL चौकार. आजच्या दिवसातला पहिलाच चेंडू आणि पहिलाच लेगच्या दिशेने टोळवलेला चेंडू होतोय सीमा पार. SPL चौकार. शाकाहारी भाजीपाला जो आपल्याला लागणार आहे तो 3 दिवसांसाठी श्री प्रशांत वसंत पाटील यांच्याकडून आपल्याला आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 4. ऑफच्या दिशेने सुंदर टोळवलेला चेंडू, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल उपेनी यांचं. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 1 ने वाढ, धावसंख्या झालेली आहे 5. आतापर्यंतच्या पूर्ण सामन्यांमध्ये गौरव यांच्या 100 धावा पूर्ण झालेल्या आहेत. तर आपण सगळ्यांनी त्यांचा टाळ्या वाजवून स्वागत करूया. आपले समालोचक उत्कर्ष हे इथे उपस्थित आहेत. तर मी आपली रजा घेतो. हॅलो हॅलो चेक टेस्ट. थोडा शार्प करा ना अजून, आणि द्या अजून बाहेर थ्रो द्या मॉनिटरला. हॅलो चेक. हॅलो हॅलो. थँक्यू. धन्यवाद गणराज पाटील सरांना. आपण ऐकत होतात आजचा अंतिम दिवस सरपाडा प्रीमियर लीग. एक अतिशय सुंदर अशी स्पर्धा जी सलग 8 वर्षामध्ये आपल्याला बघायला मिळाली. आजचा शेवटचा दिवस. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्व मंगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती राजांना वंदन. आणि आजच्या दिवसाला मात्र इथून समालोचनाला करतोय सुरुवात. आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसाची पहिली लढत. एका बाजूला श्री 11 आणि त्यांच्या विपक्षात आहेत ती म्हणजेच मितांची प्रियांश फायटर यांच्यातला एक महत्त्वाचा सामना. कल्पेश पाटील यांना आपण पाहतात ज्यांनी फायफर खोललाय या स्पर्धेमध्ये अगदी पहिल्याच दिवशी. एका बाजूला गौरव पाटील 100 धावा त्यांच्या देखील नावी राहिलेले आहेत. एक चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतं. पहिल्या षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 10 वरती. बिनबाद अशी जोडी गौरव पाटील आणि प्रतीक गावड. एकंदरीत या स्पर्धेसाठी आपण पाहू शकाल जे आकर्षक चषक आपल्याला बघायला मिळत आहेत ते चषक खूप महत्त्वाचे आहेत. कारण अतिशय सुंदर अशा झगमगते आणि गोल्डन ट्रॉफी. प्रथम व द्वितीय क्रमांकाचे भव्य चषक श्री भूषण मोहन पाटील यांच्या माध्यमातून इथे पुरस्कृत आले, त्यांचे देखील आभार. तदनंतर तृतीय क्रमांकाचे जे ट्रॉफी आहेत कैलासवासी गजानन चिंटू पाटील यांच्या स्मरणार्थ श्री सुरेश गजानन पाटील यांच्याकडून आलेत. चतुर्थ क्रमांकाचं जे चषक आहे ते कुमार हिमेय डुग्गू दीपेश पाटील यांच्याकडून आहे. तदनंतर मालिकावीर चषक कैलासवासी जयेश दामोदर पाटील यांच्या स्मरणार्थ कुमार राशी कुणाल घरत यांच्याकडून मात्र ते आपल्याला पाहायला मिळते मालिकावीरचं चषक. उत्कृष्ट फलंदाज चषक जे आहे ते कैलासवासी पार्वती शंकर घरत यांच्या स्मरणार्थ श्री भरत शंकर घरत यांच्याकडनं आले. असे अनेक आमचे स्पॉन्सर आहेत, त्यांची नावं मी पुन्हा पुन्हा घेऊन येईन. अक्षय पाटील आपल्याला पाहायला मिळतात, तुषार पाटील आपल्याला पाहायला मिळतात. एक जबरदस्त क्रिकेटपटू सिक्सर किंग म्हणून या मैदानामध्ये ज्यांचा सातत्यानं बोलबाला राहतो. सकाळचं सत्र, सकाळच्या सत्रातला अगदी पहिला मॅच. श्री 11 बॅटिंग करते आणि गोलंदाजी ट्रॅकवरती भरपूर वर्ष अनुभवाचा भंडार. दोन्ही संघांना विनंती करतो की आपल्या इथे एक्स्ट्रा खेळाडू पाठवायचा आहे. लक्षात घ्या दिलीप पाटील एक भरपूर वर्ष क्रिकेटला ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीने हाताळलं अर्थात तेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. दिलीप पाटील आलेत. पहिला बॉल त्यांचा डॉट राहिला आहे. गौरव पाटीलला आपण पाहतायत 100 धावा याही स्पर्धेमध्ये तिसऱ्या दिवसात पूर्ण करतोय. कालच्या दिवसात विशाल पाटील होते टॉपला. पुढचा बॉल समोरच्या दिशेनं लॉफ्ट केलाय बॉलला आणि क्षेत्ररक्षक आहेत सीमे लगत जिथे कुठली चुकी होत नाही.
फलंदाज बाद होताना पहिल्या विकेटचं पतन. प्रतीक गावड बॅक टू द डगआउट गॉन. पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात. चेतन पाटील यांचे वडील मंगेश पाटील यांना देखील आपण पाहतात. रामजी वॉरियर्सचे संघ मालक खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल ते तुषार पाटीलला सांगतात की आज तुमचं खरं नाही आणि तुषार पाटील सांगतात की ते आमचे काका आहेत. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल खूप चांगलं खेळीमेळीचं वातावरण. अगदी 100 घरांचं हे गाव आणि त्यामध्ये भव्य अशी स्पर्धा. एक जबरदस्त मॅनेजमेंट सिस्टमॅटिक. पुढचा बॉल दिलीप पाटील यांचा. दिलीप पाटील यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगली लाईन आहे त्या हाताळली. ज्या वेळेला फलंदाज रिव्हर्स स्वीपच्या मनसुब्यामध्ये होते, मनीष पाटील ज्या वेळेला दाखल झाले, दिलीप पाटीलने त्यांना फॉलो केलं. क्रिकेटला वयाची मर्यादा नाही. एज इज जस्ट अ नंबर. तुम्ही कसं खेळता हे खूप महत्त्वाचं आहे. आणि दिलीप पाटील यांना आपण पाहू शकाल ऑन स्क्रीन. खूप सुंदर पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली आत्तापर्यंत. 11 वरती 1 गडी बाद अशी स्थिती दुसऱ्या षटकाचा खेळ चालू असताना बघायला मिळत आहे. यापुढील होणारा सामना देखील आपण इनिंग्स ब्रेकमध्ये तोही टॉस घेणार आहोत. वेळेचा जर विचार केला तर शार्प 9:40 मॅचला सुरुवात झाली होती. ओमसाई बिलिव्हर्स आणि त्यांच्या विपक्षात रामजी वॉरियर्स. चेतन पाटील त्याच्या घरच्या संघाविरोधात उभा राहील. खोलवर टप्पाचा बॉल, गौरवचा बॉल बऱ्याच काळ हवेत होता. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे. इझिली डन अँड टेकन. फलंदाज बाद गॉन. सकाळच्या सत्रामध्ये आलेल्या पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं विश नेटवर्क समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं आम्ही करतोय स्वागत. इथे गौरव पाटील बाद झाले आणि खऱ्या अर्थानं बाद होत असताना आता संघ थोडासा अडचणीत आला. परंतु एका बाजूला मनीष पाटील आहेत ज्यांनी देखील चांगलं क्रिकेट हाताळलंय. नितेश पाटील यांच्याकडे देखील चांगला अनुभव आहे. नित्या या नावानं मात्र आपण पाहताय ज्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली या विभागामध्ये. एका बाजूला दिलीप पाटील आहेत जे एक चांगले गोलंदाज. त्यांच्या कर्णधाराने कालच्या दिवसात उल्लेख केला होता की दिलीप पाटील असतील ते आमचे महत्त्वाचे फलंदाज गारद करण्यामध्ये अगदी एक्सपर्ट आहेत. बघा आत्तापर्यंत एकही धाव खर्च केले नाही. एक धाव आली ती लेग 22 मध्ये आली. सॉफ्ट हँडने केले अगदी नरम हाताने. बघा एकाच रुळावर 2 गाड्या होत्या. शेवटच्या क्षणाला सावरला आणि एक धाव परिपूर्ण केली. 5 बॉलचा खेळ परिपूर्ण होतोय. धावांची गती तपासून पाहिली तर 12 वरती. सकाळचं सत्र आणि अंतिम दिवस. अंतिम दिवसातला खूप महत्त्वाचा मॅच. पुढील होणारा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आहे. रामजी वॉरियर्स मंगेश पाटील सरांचा संघ तर एका बाजूला ओमसाई बिलिव्हर्स हा संघ आपल्याला बघायला मिळेल. पुढील मॅचमध्ये काटेकी टक्कर. परंतु या मॅचकडे प्रामुख्याने लक्ष द्यायला हवं जिथे दिलीप पाटील यांची अचूक गोलंदाजी फलंदाजांसाठी टेन्शन वाढवणारी आहे. षटक क्रमांक 2चा खेळ योग्य रीतीनं इथे समाप्तीवरती येतोय आणि 12 चेंडूंमागे अवघ्या 12 धावा. पॉवर प्लेचा खेळ संपला. ॲज कम्पेअर जर आपण तपासून पाहिलं तर बॅटिंग करणारा संघ थोडासा मागे आहे कारण धावा फक्त 12 राहिले आणि 2 महत्त्वाचे मोहरे बाद झाले. दिलीप पाटीलचं त्यामध्ये खूप महत्त्वाचं योगदान राहिलं. फक्त आणि फक्त ज्यांनी धावा खर्च केल्या त्या म्हणजेच षटकामध्ये 1 आणि 2 गडी मिळवले ही त्यांची गुणवत्ता राहिलेली आहे. त्याचबरोबर च्या बाटल्या कुमारी पूजा दिलीप पाटील यांच्या माध्यमातून आले त्यांचा देखील आभार. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज चषक कुमार क्रियांश प्रतीक गावड यांच्या माध्यमातून आलं त्यांचं देखील आभार. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक चषक जे आहे ते कुमारी मनवी पतिराम बारूड हिच्या माध्यमातून आले. आणखीन बरेचसे आमचे स्पॉन्सर आहेत. परंतु मॅचकडे जाऊया. कल्पेश पाटील आलेत आणि पहिलाच बॉल कल्पेश पाटील यांनी डॉट बॉल देखील हाताळलाय. मागच्या षटकामध्ये जरूर 10 धावा त्यांनी खर्च केल्या परंतु संघाचे एक स्टार आयकॉन खेळाडू आहेत आणि त्या अनुषंगाने आता तिसऱ्या षटकामध्ये देखील त्यांना प्राचारण दिलं. खोलवर टप्पाचा बॉल होता
आणि इथे अगदी प्लेड ऑन होता होता वाचले. ती रिॲक्शन सांगते कल्पेश पाटीलची की अगदी थोडक्यात हे फलंदाज वाचलेत. 2 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या 12. सकाळचं सत्र आणि सकाळच्या सत्रामध्ये धावांची कंजूसी बघायला मिळते आपल्याला. रामजी वॉरियर्स आणि ओमसाई बिलीवर्स दोन्ही संघनायक आपण रेडी राहायचं आहे. पुढील मॅच हा तुमचा असणार आहे. गोलंदाज तयार. वाह, अप्रतिम चांगला चेंडू. अनएक्सपेक्टेड उसळी, मातीची विकेट आणि मातीच्या विकेटवरती कल्पेश पाटीलचा दबदबा आपण अनेक वेळा पाहिला आहे. आणि सध्या याही मॅचमध्ये बघा चेंडू पडला आणि तदनंतर गुडलाईन स्पॉटवरनं जवळपास छातीवरती बॉल आला. ही गुणवत्ता आहे कल्पेशची. पुढचा बॉल. बॉलला स्क्वेअर कट केलं. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉईंटला. गलीचे क्षेत्ररक्षक पुढे आले आणि पॉईंटमध्ये बॉलला फील्ड केलं. तुर्तास सिंगल मिळतंय आणि या सिंगलच्या सहाय्यानं भरपूर उशिरानं स्कोर कार्डला धावसंख्या 1 इथे मिळाली. अर्थात जाऊन पोहोचतात 13वरती. 13वरती 2 गडी बाद. 4 बॉलचा खेळ झालाय. कल्पेश पाटील यांना पण पाहतात एक जबरदस्त गोलंदाज. पुढचा बॉल. समोरच्या दिशेनं लॉब केलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे देखील आणि क्षेत्ररक्षक नाही चुकी करणार. राजच्या माध्यमातून अचूक झेल. फलंदाज बाद. गॉन. करत असताना आमचे डीजे मनोज पाटील खूप अतिशय सुंदर. प्रत्येक वर्षी या स्पर्धेला अल्प दरामध्ये एक योग्य साऊंड सिस्टम इथे पुरवत असतात. आज 8 वर्ष झाली या स्पर्धेला आणि मनोज पाटील यांचं मोलाचं योगदान राहतं या स्पर्धेसाठी. शेवटचा बॉल असेल. धावसंख्यांना अगदी खडतर रस्ता असा आपल्याला पाहायला मिळतोय. जी गाडी आता 20च्या स्पीडला चालली ती उर्वरित 2 षटकांमध्ये तुम्हाला समृद्धी महामार्गावरती हाकावी लागेल. दिलीप पाटील यांच्याकडनं मात्र झाली चुकी आणि मंगेश पाटीलचे अगदी जवळचे जोडीचे मित्र आहेत. एन्जॉय करतात. मंगेश पाटील म्हणतात की दिलीप पाटील यांच्याकडून काय झालं. वयाच्या मानाने आपण पाहता होऊ शकते परंतु गोलंदाजीमध्ये त्यांना कोणी सांगणार नाही. यस, गोलंदाजीमध्ये नाचवतात. अनेक वर्ष आपण पाहू शकाल. रामजी वॉरियर्स आणि ओमसाई बिलीवर्स पुढील होणारा सामना. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हे जे चषक आपल्याला पाहायला मिळतं कुमार मणवी पतिराम बारूड हिच्या माध्यमातून आलं. सामनावीरचे प्रत्येक मॅचसाठी मेडल आलेत. चिन्मय राजेश कुडू यांच्याकडनं. मालिकावीरचे चषक कैलासवासी विजय जयदेव पाटील आणि कैलासवासी नीरा विजय पाटील यांच्या स्मरणार्थ श्री दिवाकर विजय पाटील यांच्या माध्यमातून हे सर्व चषक आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोड्याच वेळात ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप जे खेळाडू आहेत त्यांना मात्र ते सुपूर्द केलं जाईल. तुषार पाटील आम्हाला दर्शवत आहेत. मुकेश धोडी संघाचे संघ मालक आणि ते दाखल झालेत गोलंदाजी ट्रॅकवरती. ऑरेंज कॅपवरती विराजमान आहेत ते म्हणजेच विशाल पाटील. 127 रन आणि गौरवचे 117. म्हणजे विशाल पाटील यांची गुणवत्ता मी जो उल्लेख करत होतो. विश्वास पाटील 103. क्या बात आहे. 40+ 2 खेळाडू आहेत. ही महत्त्वाची बाब आहे. सरपाडामध्ये जर आपण पाहिलं तर 40+ क्रिकेट खूप जास्त प्रमाणात वरती काय तर त्यांच्याकडे खरंच खूप चांगले खेळाडू आहेत. पर्पल कॅप राहुल सोनावणे. मातोश्री टायगरचा 10 विकेट ज्याच्या नावावरती आहेत आणि कल्पेश पाटील 9 विकेट. विश्वास पाटील 9 विकेट. चांगलं क्रिकेट. बॉल बऱ्याच काळ हवेत आहे. तिथे पुन्हा एकदा राज आहे. डीजे राज नाही चुकी करणार. या मॅच मध्ये ज्यांनी 3 कॅच पूर्ण केले त्यांचे हात नाहीत तर ते सूप आहेत आणि खऱ्या अर्थानं बॉल तिथे अगदी योग्य रीतीने जाऊन विसावतोय. पहिल्या बॉलवरती धक्का. खऱ्या अर्थानं मी म्हणेन हे पालघर सरपडाचं त्यांना वातावरण मानवलं नाही. मागचे 3 दिवस आपण पाहिलं थोडेसे फ्लॉप शो राहिलेत परंतु शेवटच्या दिवसामध्ये ज्यांना पुन्हा एकदा निमंत्रण मिळालं ते रायगडचे टायगर दाखल झाले. चिन्मय कडू करण अंबाला बाद झाले तर रायगडचा टायगर दाखल झाला. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल
चांगलं क्रिकेट आपल्याला बघायला मिळेल. आता अपेक्षा अशाच आहेत, रायगडवरून तुम्ही इथे आलात तर तुमचा चांगला खेळ या सरपाटामध्ये असायला हवा. आता पाहूया होईल का. आणि आज खऱ्या अर्थानं खूप रायगडच्या टायगरची गरज आहे संघाला. धावा येतील का हा प्रश्न पुन्हा एकदा सातत्याने घर करतोय डगआउटमध्ये. गोलंदाज तयार, पुढचा बॉल, या षटकातला दुसरा बॉल. रायगडचे टायगर आले, स्टिअर केलं मंगेश पाटील, पुन्हा एकदा थोडेसे बीट झालेत. दिलीप पाटील आपल्याला पाहायला मिळतात आणि बॉल तिथे चाललाय सीमारेषा पलीकडे. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 वरती. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतात दिलीप पाटील हे पॉइंटला असतात. पॉइंटला बघा, पॉइंटला क्रिकेट परिपटलावरती तुम्ही ग्लेन फिलिप्सला पाहिलं असेल, जॉन टी रोड्सला पाहिलं असेल, युवराज सिंगला पाहिलं असेल, मोहम्मद केपला पाहिलं असेल आणि तिथे दिलीप पाटील होते. येस, आणि तुषार पाटील सांगतात की दिलीप पाटील हे ग्लेन फिलिप्स आहेत. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ते म्हणजेच 20 वरती. आजचा दिवस भारतासाठी 140 करोड भारतीय जनता आज चॅम्पियन्स ट्रॉफीचा गौरव होईल का. रोहित शर्मा पहिला कर्णधार राहिलाय जो सलग 4 ICCच्या इव्हेंट ज्या राहिल्या ज्यामध्ये फायनलमध्ये येणारा पहिला कर्णधार. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केलंय. बघता बघता धावसंख्या 2 पळून परिपूर्ण होतील आणि जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच 22 वरती. 3 बॉलचा खेळ झालाय, धावसंख्या 22 आणि 4 गडी बाद. याच सरासरीने जर तुम्ही पुढे आलात तर धावफलकावरती धावा कमी राहतील. रायगडचे टायगर दाखल झाले, 2 बॉलमध्ये 6 वरती खेळतात आणि आता त्यांची गरज आहे. मोठे फटके येतील का. चिन्मय कडू, चिन्मय कडू रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न. मंगेश पाटील अगदी बघतात आणि चिन्मय कुडूची बॅट कुठल्या दिशेने जात आहे ते पाहतात, परंतु व्यवस्थित जे फटके आहेत ते येत नाही. 3 बॉलचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 6. उर्वरित 2 बॉलचा खेळ आहे. मुकेश दोडी, सरपाडा प्रीमियर लीगचा हा भव्य थरार 3ऱ्या दिवसामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं धावा येत नाही. मी जो उल्लेख केला की रायगड पनवेलचं त्यांना इथूनचं जे वातावरण आहे, इथूनची खेळपट्टी ती त्यांना मानवत नाही. डॉट बॉलवरती डॉट बॉल आणि 22 वरती धावफलक रुचलंय, शांत झालंय असं म्हणायला हरकत नाही. सिमेंट पिचवरती जास्तीत जास्त ते क्रिकेट खेळत असतात, त्यामुळे माती विकेट त्यांना थोडीशी कठीण चाललंय. यावेळेला हा फटका केलाय इनसाइड आउटचा, अतिशय सुंदर विराट कोहली कॉपीबुक स्टाईलनं कव्हरला क्लिअर करणारा SPLचा सकाळच्या सत्रातला कडक चौकार. थँक्यू सो मच. आई बहाडोलीची सतुआई आणि बहाडोलीचे स्टार आपल्यामध्ये आहेत. एका बाजूला साहिल पाटील आणि एका बाजूला मुनीत कुडू. विश नेटवर्कला सध्या कव्हर करत असताना 1 वर्षाचा कालावधी, परंतु 1 वर्षात या विश नेटवर्कला एका वेगळ्या शिखरावरती पोहोचविण्याचा मध्ये सिंहाचा वाटा साहिल पाटील यांचा राहिला, मुनीत कुडू यांचा राहिला. तदनंतर आपण पाहतात बंटी कुंभार असतील, विश्वास पाटील यांची अथक मेहनत आहे त्यामागे. 26 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक. यस, तुषार पाटील म्हणतात की इथे जर चिन्मय कुडू रायगडचा टायगर बरसला, 15 ते 20 धावा आल्या तर सामना हा बॅलन्सिंग राहील. आता 26 धावा धावफलकावरती आहेत. मनीष पाटील आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. समोरच्या दिशेने खेळला स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये बॉलला ज्यांनी कॅरी केलं. डॉट बॉलने सुरुवात. डॉट बॉल बघायला मिळतोय. पहिल्या इनिंगचा खेळ, आजच्या दिवसातला पहिला सामना. शार्प 9:40 बॉल पहिला मार्गक्रमण झाला. मंगेश पाटील आपल्याला पाहायला मिळाले. गणराज पाटील यांचा आवाज आपण ऐकला आणि खऱ्या अर्थानं या मॅचला आपण पाहतोय सुरुवात झाली. राज 3रा आणि 4था कॅच पकडतील का. शेवटच्या क्षणाला झेल सुटला गेला आणि त्याचं भुगतान ह्या 2 धावे. खऱ्या अर्थानं आपण पाहतात चिन्मय कुडू यांच्यासाठी तारेवरची कसरत. 2 धावा पूर्ण करणं सहज आणि सोपं नाही. धष्टपुष्ट यष्टीचे आहेत, जवळपास 90 ते 80-85 किलोचं शरीर घेऊन धावणं तेवढंसं सोपं नसतं, परंतु चिन्मय जबरदस्त. 100. येस, ऑल राईट. ते दर्शवतात की 100. आमचे शब्द कानावरती घेतात, महत्वाचं आहे. यावेळेला आपण पाहतात एक रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जसे नितेश पाटील नित्या स्ट्रगल करतात, अगदी शांत केले त्यांना. शेवटचे 3 बॉल
एका बाजूला रामजी वॉरियर्स आणि एका बाजूला ओम साई बिलिव्हर्स. या 3 बॉल नंतर रिपोर्ट करा टॉससाठी. चेतन पाटील राहतील एका बाजूला, अक्षय पाटील असेल. चांगलं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळणार आहे. याही वेळेला आपण पाहतायत खोलवर टप्प्याचा बॉल होता. पंचांकडे तिसऱ्या पंचांची मागणी केली आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आमचे पंच जोडले जातील. काय होईल तत्पूर्वी निश्चित स्वरूपात वॉर रूम मध्ये येऊया. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी स्पर्धेसाठी लागणारे सर्व चेंडू इफ्को प्रायव्हेट लिमिटेड जेनेसिस यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आलेत बॉल. तदनंतर तांदूळ 50 किलो, तदनंतर श्री प्रीतम मोहन पाटील यांच्याकडनं तांदूळ 25 किलो, श्री अशोक नारायण पाटील यांच्याकडून चिकन 15 किलो, तदनंतर श्री फेअर डिलिव्हरी चांगला बॉल नितेश पाटील. आणखीन आमचे दाते आहेत त्यांची नावं मी घेऊन येईन, परंतु जाऊया या मॅचकडे. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 2 बॉलचा खेळ बाकी असताना गोलंदाज तयार. कंजूसीचे इथे पृथक्करण मांडलं पुन्हा एकदा. हाही बॉल कुठल्या पद्धतीनं सोडताय. वाईड यॉर्कर साहिल पाटील. 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये अवघ्या 4 धावा, म्हणजे जवळपास अर्धा सामना नितेश पाटील यांनीच खेळल्यात, परंतु धावा आल्या नाही. हरकत नाही, क्रिकेटचा खेळ याला सर म्हणतात. कालच्या दिवसात नितेश बरसले, आजच्या दिवसात फ्लॉप शो देखील राहिले. बॉल बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक खाली येतील आणि इथे आपण पाहतात शेवटच्या क्षणाला मनीष पाटील यांनी हा झेल ड्रॉप केला. 5 षटक संपलेले आहेत. रायगडचे टायगर यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतायत, ज्यांना वाटलं की शेवटचा बॉल आणि सीन झाला मोहे मोहे. रायगडच्या टायगर यांना वाटलं की 1 ओव्हर आणखी नाही, त्यासाठी त्यांनी रन घेतली नाही आणि त्यानंतर डोक्यावरती हात मारला. यालाच तर क्रिकेट म्हणतात. चला या टॉससाठी चंद्रकांत गोविंद कुडू साहेबांना विनंती करतोय, साहेब या तुमच्या शुभ हस्ते आपण तो मॅचचा टॉस करणार आहोत. सन्माननीय चंद्रकांत गोविंद कुडू साहेब आहेत आणि त्यांच्या शुभ हस्ते त्या मॅचचा टॉस होईल. इथे टॉस होईल आणि आजच्या दिवसातला दुसरा मॅच. इथे टॉस होता आता SPLचा कॉल आणि यावेळेला SPL. चेतन पाटील यांनी टॉस जिंकलाय आणि जास्त वेळ काही ते घेत नाही आहेत. धन्यवाद. सरांना देखील विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. चेतन पाटील यांनी बॅटिंग स्वीकारली आणि निमंत्रण दिलं, ते म्हणजेच अक्षय पाटील यांना गोलंदाजीसाठी. धन्यवाद कुडू सर, तुमच्या शुभ हस्ते टॉस झाला. दुसऱ्या मॅचचा टॉस झाला. चेतनने जास्त वेळ घेतला नाही आणि त्यांनी प्रथमतः फलंदाजी स्वीकारली. दुसऱ्या मॅचला देखील सुरुवात होईल. तुर्तास जाऊया DJ कडे आणि ऐकूया सुमधुर संगीत.
आपण पाहू शकाल पहिल्या डावामध्ये धावा झाल्या नाही. सरपाडा प्रीमियर लीगच्या ऑरेंज कॅप आणि पर्पल कॅप, ज्यामध्ये ऑरेंज कॅपमध्ये जे पाहू शकाल, हा तर तुर्तास आपण पाहतो मॅन ऑफ द मॅच साठी सॉफ्ट ड्रिंक आले. कपिल शेठ बोईसर यांच्याकडनं मॅन ऑफ द मॅच साठी सॉफ्ट ड्रिंक प्रायोजित करण्यात येते आहे. त्यांचे धन्यवाद, त्यांचे खूप खूप आभार. विशाल पाटील आपण इथे आहात का? ऑरेंज कॅप मातोश्री फायटर, मातोश्री टायगर आणि ते ऑरेंज कॅप आहेत. आणि पर्पल कॅप विशाल भाऊ आपण या, जिथे अक्षय पाटील त्यांना देतील. एक जबरदस्त फलंदाज, वय वर्ष 42, परंतु सरपाडा प्रीमियर लीग मध्ये आपल्या नावाचा दबदबा. राहुल सोनावणे, राहुल मंगेश पाटील सरांना विनंती करतो की तुमच्या शुभस्थिती कॅप आपण सुपूर्द करावी. ते इथे पोहोचलेले नाहीत. आणि ऑरेंज कॅपचा मानकरी, ज्यांच्या डोक्यावरती ही ऑरेंज कॅप, ज्यांच्या डोक्यावरती हा ताज, विशाल पाटील. यावर्षी आपण पाहू शकाल मनीष हरीश्वर पाटील यांना पर्पल कॅपची खूप जास्त आशा होती. त्यांनी खूप प्रॅक्टिस केली होती, परंतु फ्लॉप शो राहिले. मॅचला सुरुवात इथे उपेन पाटील आणि कल्पेश दाखल झालेत. पहिल्याच बॉलवरती मोठ्या फटक्याचा आशिष आहेत. ऑल राईट, 29 धाव्यांचं पाठलाग आशिष आलेत. कालच्या दिवसात देखील आशिष म्हणतात की खेळलो तर 4 बॉलमध्ये काढीन, नाहीतर मग पहिल्या बॉलवरती येईन. फटका इंटू दी गॅप मध्ये अलॉंग दी कार्पेट चाललाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, बॉल नाही थांबणार. बॉल सीमा रेषेच्या बाहेर आलाय, चौकार. 4. पुन्हा एकदा इथे सुरुवात तर झाली चौकाराने. एका बाजूला कल्पेश पाटील आहेत, एका बाजूला आशिष पाटील आहेत. 29 धाव्यांचा पाठलाग ठेवलाय आणि 29 धाव्यांच्या पाठलागामध्ये सुरुवात तडाके बंद. यावेळेला आपण पाहतायत सॉफ्टहँडनं स्टीअर केले, बॉल चाललाय शॉट कव्हरला. आणि बघता बघता आपण पाहू शकाल जिथे मिळेल तुम्हाला फक्त आणि फक्त एक सिंगल. विनोद पाटील आपल्याला पाहायला मिळतात, ज्यांच्या माध्यमातून नॉन स्टॉप एनर्जी ड्रिंक आणि आयोजक म्हणून जबाबदार आहेत. यावेळेला आपण पाहतात फटका बऱ्याच काय हवेत. गौरव आहेत, गौरवनं चांगला बॉलला फील्ड केलं. येस, जे आपण एवढे स्पॉन्सर पाहतायत त्यामध्ये सर्वाधिक महत्वाची भूमिका कोणाची, तर विनोद पाटील. तिलकरत्न दिलशान, त्यांच्यासाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे, ज्यांनी भरपूर मेहनत घेतली. आणि हे आज सरपाडा प्रीमियर लीगचे जे स्पॉन्सर आहेत, एवढे जे आपले स्पॉन्सर आहेत, विनोद पाटील यांचा सिंहाचा वाटा आहे. सर्व आहेत आयोजक, परंतु विनोद पाटील हे पुढाकार जास्तीत जास्त सातत्याने घेत असायचे. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतायत आता इथे 5 बॉलचा खेळ झालाय आणि धावसंख्या फलकावरती आहेत 7. 7 ऑन दी स्कोर कार्ड. 7 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार. अगदी शेवटचा बॉल. कल्पेश पाटील इथे जर आपण पाहिलं तर षटक संपलंय. षटका अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 वरती. चेंडू आहेत 24 आणि 24 बॉलमध्ये 22 धावा उभ्या करायच्यात. आता काय होणार आणि काय बिघडणार सांगण्यासाठी घेऊ एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. डगआउट मध्ये या. रामजी वॉरियरचे सर्व खेळाडू. यावेळेला आशिष पाटील सन्मानजनक एक धावेवरती खेळ करतात. महत्वाचं आहे, जिथे जर आपण पाहिलं तर 23 बॉल आणि 21 ची गरज असताना प्रतीक गावड गोलंदाजी ट्रॅकवरती आले. दुसरं षटक संघाचे ऑलराऊंडर आहेत. राऊंड स्टम्प्सनं गोलंदाज तयार. यावेळेला हा फटका खेळलाय. सॉफ्ट हँडनं बॉलला स्टीअर केलं. बघता बघता आपण पाहते आहेत इधर से फेक उधर से फेक, फेका फेकी हेरा फेरी. सिंगल मिळेल. सिंगलच्या साह्याने 9 धावा. 22 बॉल आहेत आणि 22 बॉलमध्ये 9 धाव्यांची गरज हा सामना जिंकण्याकरिता. बावीस बॉल आणि 20 धावा.
एका बाजूला आशिष पाटील, एका बाजूला कल्पेश. आशिष मात्र निश्चित स्वरूपात घातकतेसाठी जाणले जात आहेत. काल शुभम पाटीलच्या विरोधात ज्यांनी एकाच रिझनमध्ये एकाच दिशेमध्ये 4 षटकार ठोठावण्याचा देखील पराक्रम केला आणि तेच आशिष पाटील सध्या आता स्ट्रायकिंग एंडला थोडेसे त्रस्त झालेत. अगदी जबरदस्त पर्सनॅलिटी आपल्याला पाहायला मिळते. एक योग्य क्रिकेटर कसा असावा, शरीर यष्टी, उंची आणि त्यानंतर खेळपट्टीचा स्टँड, हे सगळ्या गोष्टी आपण पाहायला मिळतात. फटका पुन्हा एकदा खेळलाय. क्षेत्ररक्षक डीपमधून बॉलपर्यंत पोहोचतील तत्पूर्वी बॉल जाईल सरळ सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. SPLचा चौकार. राहुल सोनावणे जर इथे आले असाल तर प्लीज आपण या. विशाल पाटील 127 धाव्यांसहित खेळतात या स्पर्धेचे ऑरेंज कॅप होल्डर. पंचांकडे मागणी, परंतु मागणी तसा पुरवठा नाही. डॉट बॉल येतोय. प्रतीकनं एक चौकार जरी त्याच्या विरोधात आला असेल तरी देखील आपण बघत पुढचा बॉल डॉट फेकण्याची किमया त्यांनी देखील राखली. 5 बॉलचा खेळ झालाय आणि 5 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 13. पुन्हा एकदा सॉफ्ट हँडने खेळले क्षेत्ररक्षक आहेत. सिंगल मिळेल. सिंगलच्या साहाय्याने षटकांचा खेळ संपेल. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 14. आता गरज आहे 15ची. चेंडू आहेत तुमच्याकडे 18. घेऊया एक ब्रेक आणि येऊया. अठरा बॉल आणि गरज आहे 15ची. या मॅचमध्ये पहिला मॅच जर आपण पाहिला तर थोडासा लो स्कोरिंग मॅच. आशिष पाटील आणि एका बाजूला कल्पेश पाटील निते आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती. इथून जर 1 ते 2 विकेट मिळाले तर मॅचमध्ये ट्विस्ट येऊ शकतं. इंटू द गॅपमध्ये बॉलला खेळलंय. क्षेत्ररक्षक आहेत रोहन पाटील, चेस करतात बॉलच्या मागे आणि बघता बघता आपण पाहू शकाल जिथे फील्ड झालं आणि 2 धावा सहज रीतीनं. धावसंख्या 2 ने आकार घेत धावफलकावरती धावांची गती जाऊन पोहोचते 16. आशिष पाटील यांच्या देखील 100 धावा पूर्ण होत आहेत या स्पर्धेमध्ये. चांगलं क्रिकेट आशिष पाटील यांचं. जनरल पुशच्या साहाय्याने बॉलला खेळले. क्षेत्ररक्षक आहेत डीपमधून गौरव पाटील. सिंगल मात्र मिळतंय. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या फलकावरती 17. 29 धावांचं माफक टार्गेट आणि या माफक टार्गेटमध्ये सध्या धावफलक जर आपण तपासून पाहिलं तर जाऊन पोहोचते बिनबाद 17. चांगलं क्रिकेट. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा कव्हरच्या रिझनला खेळलाय. सिंगल डबलचा खेळ ते स्वीकारतात. त्यांना माहिती आहे या सिंगल डबलनं आपण मॅचमध्ये आपली पकड योग्य रीतीने उभी करू शकतो. प्रथम 4 संघ कुठले राहतील जे क्वालिफायरच्या रेस खेळतील आजच्या दिवसात त्या गोष्टी तुम्हाला क्लिअर होतील. सौभाग्यवती पूजा दिलीप पाटील मॅडम इथे आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. सन्माननीय सौभाग्यवती पूजा दिलीप पाटील मॅडमांचं इथे आगमन आणि त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येण्याची कृपा करावी. डायरेक्ट इट इज ऑलवेज डेंजरस आणि तेच पाहायला मिळालं. फलंदाज इथे धावत होते. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क आणि गौरव पाटीलची तीक्ष्ण घारीची नजर बघा. काय जबरदस्त फुटेजमध्ये कव्हर केलंय. दोन्ही कॅमेरामॅनचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मुनीत कुडू असतील आणि एका बाजूला बंटी कुंभार यांना आपण पाहतायत. चार बॉलचा खेळ झालाय आणि 4 बॉलचा खेळ परिपूर्ण होत असताना धावांची गती जर आपण तपासून पाहिली तर 19 वरती जाऊन पोहोचते. आशिष पाटील आणि उपेन सॉफ्ट हँडने खेळायचं होतं. इथे बघता बघता आपण पाहतात बॉल निघून जाईल. बॅटची कड आणि त्यानंतर यष्टिरक्षकाची चुकी. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. मिळतील धावा इथेही 4 धावा कमी त्यामध्ये खर्च जास्त नाही चालणार. इथे मिळाला चौकार.
23 धावा धावफल करते. अवघ्या 6 धाव्यांची गरज आहे या सामन्याला जिंकण्याकरिता. 13 बॉल आणि 6ची गरज. गोलंदाज तयार. सॉफ्ट हँडने खेळतायत. 100 धावा पूर्ण केल्यानंतर जबाबदारीने यांनी देखील चांगला खेळ केलाय. एका बाजूला उपेन पाटील. शेवटचं इथे जर आपण पाहिलं तर आता 5 धाव्यांची गरज असेल. 12 बॉल आहेत. 12 बॉलमध्ये 5 धावा. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे. ट्रॅकवरती गोलंदाज स्वतः मनोज दाखल झालेत. अश्री 11 या संघाचे संघ मालक. सॉफ्ट हँडने मात्र बॉलला केलंय. बघता बघता आपण पाहतात सिंगलला डबलमध्ये परिपूर्ण करतील का. आणि इथे जर आपण तपासून पाहिलं तर धावसंख्या 2. गौरव पाटील अगदी वेगानं पुढे आले आणि वेगानं पुढे येत असताना आपण पाहू शकाल खूप चांगल्या पद्धतीनं 2 धावा परिपूर्ण केल्या. धावफलकावरती धावांची गती आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते ती म्हणजेच आत्तापर्यंत 26. अवघ्या 3 धाव्यांची गरज आहे. आणि 3 धाव्यांची गरज असताना मैदानाच्या आतमध्ये जर आपण तपासून पाहिलं 11 बॉल आहेत. 11 बॉलमध्ये 3ची गरज. फटका खेळलाय बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत खाली आणि इथे मात्र कॅच ड्रॉप होत असताना आपण पाहताय आता अवघ्या 2 धाव्यांची गरज असेल. सकाळच्या सत्रात नाश्त्याची योग्य सुविधा. प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या नाश्त्याच्या स्वरूपात या स्पर्धेनं इथे सकाळचं सत्र आपल्याला पाहायला मिळतं. कालच्या दिवसात मिसळपाव, आजच्या दिवसात मेंदू वडे आणि पहिल्या दिवसात समोसा. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. व्हाईट बॉल 1 धाव्याची गरज आहे. फक्त आणि फक्त 1 धाव्याची गरज. 10 बॉल आणि 1ची गरज. इथून विजयाचा झेंडा, विजयाचा तुरा कोणाच्या नावे लिहिला जाईल. जवळपास मी म्हणेन की मितांची प्रियांश फायटर. या वेळेला आपण पाहतात विजयाचा आलाय षटकार. 6